1950च्या दशकामध्ये संगमेश्वरामध्ये विसू फाटक नावाच्या एका सद्गृहस्थांचं किराणा मालाचं दुकान होतं। आता विसू फाटक हे मूळ संगमेश्वराजवळच असलेल्या कसबा आणि त्याच्या जवळच्या देवपाट गावातले आणि संगमेश्वरामध्ये आपलं नशीब उघडण्यासाठी त्यांनी 1950च्या थोडं आधी एक किराणा मालाचं दुकान काढलेलं होतं। आता या विसू फाटकाने काही वर्ष दुकान चालवल्यावर त्यांच्या हाताशी बऱ्यापैकी पैसा जमा झाला आणि या पैशाचा आता काहीतरी योग्य विनियोग करायला पाहिजे असं त्यांच्या मनाने घेतलं। 1950च्या दशकामध्ये आज आपल्याला ज्या अनेकानेक पद्धतीने आपल्याकडे असलेला पैसा गुंतवता येतो तशी त्यावेळेला काही परिस्थिती नव्हती आणि त्यावेळेला 4 पैसे गाठी असलेले लोक केवळ घर, जमीन, शेती, वाडी याच्यामध्येच आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करू शकत असत। आता याच नियमाला अनुसरून आमच्या विसू फाटकाने असा विचार केला की आपल्याला 2 मुलगे आहेत, सध्या आपलं एक राहतं घर आहे, न जाणो उद्या आपल्या 2 सुनांचं आपापसात पटलं नाही तर दुसऱ्या मुलासाठी त्याच्या संसारासाठी एक वेगळं घर घेऊन ठेवूया। असा विचार पक्का झाल्यानंतर आजूबाजूच्या गावामध्ये त्यांनी घर बघायला सुरुवात केली आणि कसब्यापासून थोड्या अंतरावर जे धामणी नावाचं गाव आहे त्या गावामध्ये त्यांना एक घर पसंत पडलं। आता हे जे घर होतं ते जुन्या पद्धतीचं कौलारी दुमजली घर होतं। गेली 7-8 वर्ष ते बंद अवस्थेमध्ये होतं कारण त्या घराचे मालक हरिभाऊ फडके हे आपला सगळा जामानिमा गाशा धामणी मधून गुंडाळून आपल्या मुलाकडे चिपळुणाला कायमचे राहून गेलेले होते। आता हे फडक्यांचं धामणी मधलं घर विसूभाऊंना तसं बरं वाटलं आणि म्हणून त्यांनी चिपळुणामध्ये जाऊन या हरिभाऊ फडक्यांची गाठ घेतली। 1-2 भेटीमध्ये हरिभाऊंना त्यांनी व्यवस्थित पटवलं आणि मग दोघांना पटेल अशी रक्कम नक्की करून या घराचा व्यवहार म्हणजे सौदा पूर्ण झाला। ते आमच्या विसूभाऊ फाटकांच्या मालकीचं झालं। आता हे घर ताब्यात आल्यानंतर एक दिवस विसूभाऊ फाटकाने आपला कुटुंब कबिला म्हणजे पत्नीला आणि 2 मुलांना बैलगाडीतून घालून कसब्यातून एकदा धामणीला आणलं। धामणीला सगळ्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर घराच्या उंबरठ्याची रीतसर पूजा केल्याने आणि मग त्याच घरामध्ये बरीच वर्ष धूळ खात पडलेल्या त्या चुलीला चांगलं सारवून स्वच्छ करून विसूभाऊंच्या पत्नीने तिथे 4 माणसांचा स्वयंपाक केला। दुपारी जेवून थोडा वेळ आराम करून परत संध्याकाळ झाल्यावर बैलगाडीतून बसून हे विसूभाऊ आणि त्यांचं सगळं कुटुंब परत कसब्यामध्ये आपल्या घरी दाखल झालं। आता पती आणि पत्नीने हे जे घर बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं की या घराला बरीच डागडुजी करायला लागणार आहे। कुठे खिडक्यांचे सांधे निसळलेले आहे, मुख्य दरवाजा जो आहे तो पुरता कल्लेला आहे, पश्चिम दिशेची एक भिंत डगरलेली म्हणजे पडलेली आहे, वरची कौलं फुटलेली आहेत। तेव्हा जर हे घर राहतं करायचं असेल तर याला डागडुजीची गरज आहे। हा विचार दोघांचा पक्का झाल्यावर मग पुढच्या 15-20 दिवसांनी आमच्या विसूभाऊ फाटकाने कसब्यातला एक रामा नावाचा सुतार आपल्या बरोबर घेऊन ते धामणीला आले। रामा सुताराला ते सगळं घर त्यांनी दाखवलं नाही। रामा सुताराने त्या घराची एकंदर अवस्था बघून आपल्या मालकाला म्हणजे विसूभाऊ फाटकांना सडेतोडपणे एक गोष्ट सांगून टाकले की म्हणे मालक, तुम्ही या घराची डागडुजी म्हणताय तशी करता येईल पण ती काही फार कामाची होईल असं मला वाटत नाही कारण हे 4ही बाजूने विरायला किंवा उसवायला लागलेलं कापड आहे। इथे कुठे तुम्ही टाके घातले तर दुसऱ्या बाजूला उसवेल, तिथे टाके घातले तर पहिल्या बाजूला परत फाटत जाईल आणि म्हणून माझं जर तुम्हाला स्पष्ट मत ऐकायचं असेल तर असं म्हणून हा रामा सुतार थोडासा थांबला। विसूभाऊने आपल्या हाताने इशारा करून त्याला बा तुझं काय म्हणणं आहे ते पूर्ण कर असं सांगितल्यावर हा रामा सुतार पुढे सांगायला लागला की धनी, माझं जर म्हणणं ऐकायचं असेल तर हे घर सगळं पाडा आणि इथे आपण नवीन घर बांधू।
आता रामा सुताराने ठेवलेल्या या प्रस्तावावर विसूभाऊने लगेच काही प्रतिक्रिया दिली नाही, पण घरी आल्यावरती आपल्या 2 मुलं आणि पत्नीबरोबर थोडीशी चर्चा करून रामा सुतारांनी सांगितलेलं त्याचं मत आपल्या कुटुंबाला सांगितलं नाही आणि मग कुटुंबाचाही असा निर्णय झाला की रामा सुतार जर म्हणत असेल आणि आपण जाऊन जे घराची परिस्थिती बघून आलो आहोत त्याप्रमाणे याला खरोखर डागडुजीपेक्षा नवीन बांधकामाची गरज आहे. आता नवीन बांधकामाचा निर्णय झाल्यावर मग विसूभाऊने पटापटा पावलं उचलली, कारण एवढं होईपर्यंत दसरा उलटून गेला होता आणि पुढच्या 6-8 महिन्यामध्ये म्हणजे पावसाची सुरुवात होईपर्यंत निदान याच्या भिंती आणि छप्पर तरी पुरं झालं पाहिजे. आणि म्हणून विसूभाऊने तातडीने त्या घराचं बांधकाम करायचं असा निर्णय आपल्या कुटुंबाबरोबर एक दिवस पक्का केला. गावातले त्यांचे जे सखे सोबती होते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि एका माणसाला ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. त्याच्यानंतर मग विसूभाऊनी एक चांगला मुहूर्त बघून कुदळ मारली आणि धामणी गावातले पुष्कळसे मजूर आणि कसब्यामधले थोडेसे कसबी कारागिरांच्या हाती या घराचं बांधकाम सोपवलं. त्या लोकांनी हे बांधकाम सुरू करण्याआधी पहिल्यांदा तिथे जे अस्तित्वात असलेलं घर होतं ते पाडायला सुरुवात केली. आता हे घर पूर्णपणे मोडून टाकल्यावर त्याच्या पायात खोदायची जेव्हा सुरुवात झाली आणि 4-8 दिवसानंतर एक दिवस दुपारी तो कंत्राटदार आणि त्याच्याबरोबरचे 2 मजूर धावत पळत धामणी गावातून निघाले आणि त्यांनी कसब्यामध्ये येऊन आमच्या विसूभाऊ फाटकाचं घर गाठलं. त्यावेळेला दुकानातून नुकतंच येऊन जेवण करून वामुकुक्षीसाठी विसूभाऊ फाटक आडवे झालेले होते. झोपाळ्यावर आडवे झालेल्या त्या विसूभाऊंना या कंत्राटदारांनी आणि 2 मजुरांनी हलवून हलवून जाग केलं. विसूभाऊने किलकिली डोळे करून या दोघांकडे तिघांकडे पाहिल्यावर त्याने हातानेच विचारलं की बाबा भर दुपारी काम सोडून तुम्ही इथे का आलात. त्याच्यानंतर त्या आलेल्या माणसाने गलका सुरू केला की विसूभाऊ मालक तातडीने लवकर धामणीला चला, आताच्या आता धामणीला जायला पाहिजे. आता असं काय औचित्यपणे अघटित झालं याचा अंदाज विसूभाऊंना येईना आणि आलेले लोक ते कारण जे होतं ते स्पष्टपणे काही सांगणार. याच्यामध्ये पुढची 5-10 मिनिटं गेल्यावर विसूभाऊंनी तोंड धुतलं, शांतपणे चहा प्यायला आणि मग आपल्या सायकलवर टांग टाकून ते कसब्यामधून धामणीच्या दिशेने निघाले. आता धामणीला पोहोचल्यावरती विसूभाऊंनी बघितलं ते थोडं अघटित होतं. गावातले 5-50 माणसं त्या घराच्या बाहेर जमलेली होती. आपापसात त्यांच्यामध्ये कुतूहल म्हणावी अशी काहीतरी चर्चा सुरू होती. तिथला जो मोसम किंवा एकंदर माहोल होता तो थोडासा तणावग्रस्त म्हणावा असा होता. आता विसूभाऊ आले म्हटल्यावरती आलेली तिथे जमलेली जी माणसं होती ती थोडीशी पांगले. त्यांनी विसूभाऊंना वाट करून दिलं नाही आणि तो कंत्राटदार विसूभाऊंना घेऊन पाया खोदत असलेल्या त्या घराच्या एका कोपऱ्याजवळ गेला आणि तिथे गेल्यावर विसूभाऊंचे डोळे सुद्धा विस्फारले. अर्धवट खोदलेल्या त्या पायामध्ये एका कोपऱ्यामध्ये खडून झालेल्या खड्ड्यामध्ये एक चांदीची घागर उपडी पडलेली होती. आता हेच सांगायला आपल्याला हे कंत्राटदार आणि त्याचे 2 मजूर कसब्यामधून उचलून इथपर्यंत घेऊन आले आहेत हे पुढच्या 2 मिनिटांमध्ये विसूभाऊ फाटकांच्या लक्षामध्ये आलं. मग त्याने आजूबाजूला पाहिलं आणि पुढे जाऊन ती कळशी उचलली. चांदीची कळशी उचलून ती उलटी केल्यावर त्याला नुसतं बसवलेलं एक झाकण खाली पडलं आणि घळा 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 करत चांदीची नाणी त्या चांदीच्या कळशीमधून जमिनीवर पडायला लागली. आमच्या विसूभाऊ फाटकांना त्या हरिभाऊ फडक्यांच्या घरामध्ये गुप्तधनाचा लाभ झालेला होता. ही बाब विसूभाऊंना लक्षामध्ये आली, आजूबाजूच्या लोकांना समजले आणि
पुढच्या तासाभरामध्ये ही बातमी संबंध धामणी गावामध्ये पसरली. आता आलेली ही लक्ष्मी परत सगळी नाणी मोजून त्या कळशीमध्ये भरण्याचं काम विसूभाऊंनी सुरू केलं आणि ते संपलं तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की चांदीची 64 नाणी या कळशीमध्ये चांदीच्या घातलेल्या इथे पुरून ठेवलेली आपल्याला सापडली आहेत. आता आपण जो घर बांधायचा प्रपंच काढला आहे त्याला देवाने दिलेला हा आशीर्वाद आहे असं समजून विसूभाऊने ते गुप्तधन आपल्या घरी आणणं, समारंभपूर्वक त्याची पूजा केली आणि मग त्यातलंच थोडं थोडं धन खर्च करून उरलेल्या घराचं बांधकाम जास्त जोराने सुरू केलं. आता विसूभाऊंना आपल्या घराचा पाया खोदताना गुप्तधन सापडलं ही बातमी केवळ धामणीमध्येच नव्हे तर संगमेश्वर तालुक्यामध्ये पसरली. पण धामणीच्या लोकांमध्ये त्या बातमीला अधिक ममत्व किंवा महत्व मिळालं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याही राहत्या घरामध्ये कुठेतरी असं गुप्तधन मिळावं किंवा मिळेल अशी आशा पल्लवित व्हायला सुरुवात झाली. आता धामणी हे त्यावेळेला 100-125 उमऱ्यांचं म्हणजे 100-125 घरांचं गाव होतं. ही सगळी घरं वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेली होती. ब्राह्मणवाडी, गुरववाडी, भुरववाडी, कुळवाडी अशा वेगवेगळ्या वाड्यामध्ये प्रत्येक ठिकाणी 15-20 घरांची वस्ती होती. पण या एकूण एक घरात राहणाऱ्या एकूण एक माणसाला आपल्या घरामध्ये सुद्धा असं काहीतरी सापडेल अशी खात्री वाटायला लागले. त्याचं कारण विसूभाऊंना ते जे धन मिळालेलं होतं आणि या सगळ्या लोकांनी मिळालेलं धन ते बघितलेलं होतं. आता एकदा ही बाब मनामध्ये आल्यानंतर काहींनी उघडपणे काहींनी गुपचूपपणे आपल्या घराचे कोपरे पुढचे मागचे भाग उकरून बघायला सुरुवात केली आणि पुढच्या महिनाभरामध्ये 2-3 ठिकाणी त्या प्रयत्नांना यश आलं आणि लोकांना खरोखरच त्यांच्या घराच्या खाली गुप्तधन मिळायला लागलं. आता विसूभाऊंना कळशीमध्ये भरलेली चांदीची 64 नाणी मिळाली होती. त्या खिचगंटीमध्येही बाकीच्या लोकांना मिळालेलं गुप्तधन नव्हतं. कारण बाब्या भुरडाला त्याच्या घराचा कोपरा खोदताना चांदीचे पैंजण मिळाले. दुसऱ्या एका घरामध्ये एका उंदराच्या बेळामध्ये लपवून ठेवलेले सोन्याचा एक विधभर लांबीचा हार मिळाला. आणि हे गुप्तधन जसं धामणी गावामध्ये प्रत्येकाच्या घरातून बाहेर यायला लागलं तसं आतापर्यंत ज्या लोकांनी धीर धरलेला होता विसूभाऊंना मिळालं म्हणजे आपल्याला मिळेलच असं नाही असं ज्यांना वाटत होतं त्यांनी हे हळूहळू आपणही आपल्या घराची एकदा खुदाई करायला हवी असा विचार सुरू केला. आता ही बातमी जशी जशी पसरायला लागली आणि लोकांच्या मनामध्ये हळूहळू आपलं घर खोदायची इच्छा तीव्र व्हायला लागली तशी चिपळूण, कोल्हापूर, रत्नागिरी अगदी सावंतवाडी पासूनही वेगवेगळे बावा, बुवा, मंबाजी, साधू, वास्तू तज्ञ, गुप्तधन काढून देणारे बैरागी यांची रीघ ह्या धामणी गावाकडे लाभली. आता प्रत्येक ठिकाणी या लोकांनी म्हणजे बाहेरून आलेल्या या बैराग्यांनी आपला डेरा टाकला. त्यांच्याकडे जाऊन लोक विचारायला लागले की बाबानो गुप्तधन असेल तर तुम्हाला सांगता येईल का. तर बैरागी त्या जागेची पाहणी करायला लागले, त्याच्यासाठी लागणाऱ्या पूजा करायला लागले. त्या पूजेचा भला मोठा खर्च व्हायला लागला आणि दरम्यानच्या काळामध्ये हळूहळू या धामणी गावातली घरं लोकांनी उसकटून टाकायला म्हणजे पाडून टाकायला सुरुवात केली. आता आपलं जुनं घर उसकटून टाकताना गुप्तधनाच्या आशेने पूजा केल्यावर त्यासाठी लागणारी जी अवजारं होती
ती सुद्धा धामणीतल्या लोकांनी नवीन खरेदी करायला लागले आणि विसूभाऊ फाटकांना आपल्या संगमेश्वराच्या दुकानामध्ये एक वेगळा भाग काढून तिथे कुदळ, फावडी, घमेली विकायला ठेवायला लागले. कारण रोज 2-4 लोक तरी संगमेश्वराहून कुदळ, फावडी आणखीन घमेली घेऊन धामणीमध्ये परतायला लागली होती. आता विसूभाऊंचं घराचं काम एका बाजूला जोरात चालू होतं. त्यांचा पाया बांधून झाला, भिंती उभ्या राहिला, वर छप्पराची बांधकामाची सुरुवात झाली. पण त्याच्या आजूबाजूला उभं असणारं एक एक घर मात्र रोजच्या रोज जमीनदोस्त होत होतं. आणि सुरुवातीला मगाशी सांगितल्याप्रमाणे 2-4 लोकांच्या हाताला जे किडूक मिडूक लागलं त्यामुळे सगळ्या गावाच्या आशा पल्लवित झालेल्या होत्या. जो उठतोय तो आपलं घर कोसळायच्या मागे लागलेला होता. आता दरम्यानच्या काळामध्ये हरिभाऊ फडक्यांचं जे मूळ घर होतं, जे विसूभाऊ फाटकांनी विकत घेतलं होतं, त्यांच्या कानावर ही बातमी घालायसाठी धामणीतले 2-3 कुचाळ लोक आपल्या खर्चाने धामणीहून चिपळुणामध्ये गेले. त्यांनी हरिभाऊ फडक्यांना सविस्तर सगळी बातमी सांगितली. हरिभाऊ पर्यंत ती बातमी आधीच पोहोचलेली होती. पण मग धामणीमधून गेलेल्या या लोकांनी कागाडी लावायला सुरुवात केली की हरिभाऊ, तुम्ही जरी घर विकलं असलं तरी या गुप्त धनावर खरा तर तुमचा अधिकार आहे. विसूभाऊनी ते तुम्हाला आणून द्यायला पाहिजे होतं, त्याच्याऐवजी विसूभाऊ फाटकांनी आपल्या घरी घेऊन गेले. हे काही बरोबर झालेलं नाही. आता कागाडी लावून झाल्यानंतर हरिभाऊ फडके उठतील, तावातावाने धामणीमध्ये जातील, विसूभाऊची गचांडी धरतील, असा काही प्रकार होईल असं त्या कागाडी लावणाऱ्या लोकांच्या मनामध्ये इच्छा दबून राहिलेली होती. असा कागाडी लावायचा प्रयत्न पूर्ण ताकदीने केल्यावरही हरिभाऊ फडक्यांच्या चेहऱ्यावरची रेष काही हलली नाही. कागाडी लावायला आलेल्या धामणीतल्या या लोकांना हरिभाऊनी स्वच्छ सांगून टाकला की बाबा, 1.5 वर्षापूर्वी माझ्या मर्जीने किंमत योग्य ती घेऊन मी विसूभाऊ फाटकाला हे घर विकून टाकलेलं आहे. त्यामुळे ते आता त्याचं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आज चांदीच्या काय उद्या सोन्याच्या मोहरा मिळाल्या तरी त्या विसूभाऊच्याच आहेत. माझा त्याच्यावर बिलकुल अधिकार किंवा हक्क नाही. हरिभाऊनी इतकं स्वच्छ सांगितल्यावर मोठा विरस पदरी पाडून हे कागाडी लावायला गेलेले लोक परत धामणीमध्ये परतले. विसूभाऊंच्या घराचं काम हळूहळू पुढे सरकत होतं. पण त्यांच्याच आजूबाजूला असलेलं एक एक घर रोजच्या रोज जमीन दोस्त होत होतं. रोजच्या रोज सबन गावामध्ये दिवसभर कुदळ, फावडी यांचेच आवाज येत होते. लोकांची गलबला होत होता. पण हाताला मात्र कुणाच्या काही लागत नव्हतं. तरी आशा अमर आहे हे वाक्य सिद्ध करण्यासाठी गावातले रोज नवीन नवीन लोक या बुवा बाबांच्या संगतीला लागून त्यांनी दिलेल्या सगळ्या पूजा करून त्याने सांगितलेल्या कोपऱ्याला सुरुवात करून आपली घरं उद्ध्वस्त करत होते. आता हा सगळा प्रकार सुरू असताना मग नवीनच एक कोष्टक त्या धामणी गावामध्ये जन्माला आलं आणि ते म्हणजे राहत्या घरामध्ये असलेलं गुप्तधन बाहेर येणार नाही, पण पडीक, जुनी आणि जरा जर्जर झालेली घरं मात्र हे गुप्तधन देऊन टाकतील. आणि मग लोकांची नजर आपल्या गावामध्ये अशी पडीक, जुनार किंवा ज्याचे मालक परागंदा झाले आहेत अशी घरं शोधण्यासाठी लागला. अशी 2-4 घरं त्यांच्या नजरेमध्ये पडली. कारण धामणी गावातल्या काही लोकांनी 10, 15, 20 वर्षापूर्वी आपापली घरं बंद करून पोट्या पाड्यासाठी ते त्या गावातून दुसरीकडे जाऊन निघाले होते. तिथे जाऊन ते स्थिरावले होते. आता त्या घरांपैकी एक घर होतं बाबूराव कुलकर्ण्यांचं.
आता या बाबूराव कुलकर्ण्यांचं घर जसं धामणीतल्या लोकांच्या लक्षामध्ये आलं आणि या घरामध्ये नक्की गुप्तधन असलं पाहिजे आणि ते मिळालं पाहिजे असा होरा जेव्हा लोकांच्या मनामध्ये घेरा घालायला लागला, तेव्हा धामणीतल्या काही अति हुशार लोकांनी धामणी सोडून चिपळुणापर्यंत आले. बाबूराव कुलकर्ण्यांना गाठले आणि त्यांना सांगितलं नाही की बाबा असा असा प्रकार आहे. धामणीमध्ये एका पडीक घराचं खोदकाम करताना तिथे गुप्तधन मिळालं आणि तुमचं घरही बाबा आता असंच पडीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुप्तधन असायला पाहिजे असा सागर संगीत सगळा समाचार व्यवहार या धामणीमधून आलेल्या लोकांनी बाबूराव कुलकर्ण्यांच्या समोर मांडला. बाबूराव कुलकर्ण्यांना चिपळुणामध्ये मास्तरकी करत असताना धामणीमधून येणाऱ्या बातम्या कळत होत्या. त्यांनाही कधीतरी असं वाटून जात होतं की बाबा आपल्या घरातही कुठेतरी गुप्तधन असेल आणि ते जर आपल्याला मिळालं तर आपली रोजची ही मास्तरकी करायची जी सवय आहे ती कुठेतरी आपल्याला सोडून देता येईल. या घाण्यामधून आपण कायमचे बाहेर पडू. पण मास्तरकीमध्ये मिळणाऱ्या पगारामध्ये या बाबूराव कुलकर्ण्यांचं जेमतेम भागत होतं आणि आता धामणीला जाऊन तिथे मजूर लावून त्यांची मजुरी देऊन खोदकाम करून ते गुप्तधन काढण्यासाठी आधी जो पैसा खर्च करायला हवा तो बाबूरावांकडे त्यावेळेला नव्हता आणि म्हणून बाबूरावांनी मनामध्ये मधून मधून उसळी मारणारा हा विचार तसाच गुंडाळून ठेवून दिलेला होता. पण धामणीमधल्या लोकांनी येऊन त्याला परत जेव्हा काडी लावली तेव्हा तो विचार धगधगायला बाबूराव कुलकर्ण्यांच्या मनामध्ये लागला. पण त्यावेळेला ही अडचण तीच होती आणि म्हणून धामणीमधून हे जे काही शिष्टमंडळ आलेलं होतं त्याला बाबूराव कुलकर्ण्यांनी चिपळुणामध्ये आपल्या बिराडात बसून स्वच्छपणे सांगून टाकलं की बाबा तुम्ही म्हणता ते खरं आहे, तिथे गुप्तधन असेलही, पण ते काढायसाठी जो खर्च करावा लागेल ती माझी आज काही ऐपत नाही. त्यामुळे माझ्याकडे जेव्हा पैसे जमा होतील तेव्हा तो विचार मी नक्की करेन. असं म्हणून धामणीमधून आलेल्या या शिष्टमंडळाला बाबूराव कुलकर्ण्यांनी चिपळुणामधून निरोप देऊन टाकला. पण मनामध्ये हा जो विचार परत एकदा तरारायला लागला होता त्याने बाबूरावांचं चैन हरवलं. त्यांना दिवसा उजेडी गुप्तधनाची स्वप्न पडायला लागले. पण त्याचबरोबर आपल्याकडे आता सुरुवातीचा खर्च करायला पैसे नाहीत हे वास्तवही धगधगतं त्यांना जाणवत होतं. आता आपण काही दिवसांनी तरी हा विचार केला तर त्याला काहीतरी एक पुरावा पाहिजे आणि निश्चितता मिळाली तर आपलं काम जोमाने आणि नक्की होईल असा विचार करून त्या दृष्टीने बाबूराव कुलकर्ण्यांचे विचार धावायला लागले. मग त्याने आपल्या शाळेमध्ये जे कारखानीस नावाचे शिक्षक होते, इतिहास शिकवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता, त्यांच्याकडे एकदा हा विषय काढला की बाबा इतिहासामध्ये आपल्याला असं काही कळू शकेल का की बाबा अमुक ठिकाणी गुप्तधन मिळेल, असं काही जमू शकेल का. आता कारखानिसांचा विषय जरी इतिहास शिकवण्याचा असला तरी त्याचा इतिहासाचा व्यासंग असा काही नव्हता. पण आपल्या मित्र शिक्षकाने जोडीदाराने आपल्याला मदतीची जी आपल्याकडे याचना केलेली आहे त्याला काहीतरी प्रतिसाद द्यायला पाहिजे असं त्या कारखाने शिक्षकांना वाटायला लागलं. मग कारखानेसाने थोडे दिवस विचार केला. त्यांना असं समजलं, लक्षात आलं, जाणवलं की पुण्यामध्ये आपण गेलो आणि एखाद्या इतिहास संशोधकाला या बाबतीमध्ये काही विचारलं तर तो त्याच्यावर काहीतरी थोडा बहुत प्रकाश टाकू शकेल. मग कारखानिसाने हा विचार बाबूराव कुलकर्ण्यांना सांगितला. बाबूरावांना तो पटला आणि मग एके दिवशी चिपळुणाहून निघालेली सकाळची एसटी पकडून ते दोघे जण पुण्यामध्ये दाखल झाले. आता एसटी म्हणजे त्यावेळेला आज जे आपण स्टेट ट्रान्सपोर्ट म्हणतो तसं नव्हतं, पण त्यावेळेला ज्या सर्व्हिस मोटर जात असत त्यापैकी एक सर्व्हिस मोटर पकडून ही जोडगोळी पुण्यामध्ये दाखल झाली.
आता दाखल झाल्यानंतर पुण्यामध्ये इतिहास संशोधक ही जमात फार मोठ्या प्रमाणावर आहे हे आपल्याला आजही माहीत आहे. तसे 2-4 इतिहास संशोधकांचे उंबरठे त्यांनी झिजवले. मग त्यांना आपली व्यथा, करुणा, माहिती आणि उद्दिष्ट सांगितलं. त्यापैकी एकाने त्याच्यावर संशोधन करायचं आश्वासन आमच्या या जोडगोळीला दिलं. मग पुण्यामध्ये आपला मुक्काम थोडासा वाढवून या इतिहास संशोधकाचं जे काही म्हणणं असेल ते जाणून घ्यायचं असं हे कारखानीस आणि बाबूराव कुलकर्ण्यांनी ठरवलं आणि पुण्यामध्ये ते थांबून राहिले. आठवडाभराने तो इतिहास संशोधक इतिहासाच्या जुन्या बाडामध्ये त्याला मिळालेला एक कागद घेऊन जिथे बाबूराव कुलकर्णी आणि हे कारखाने शिक्षक उतरले होते तिथे धावत धावत आला आणि त्याने तो कागद त्यांच्या समोर धरला आणि म्हणाला की तुमच्या धामणी गावामध्ये पुष्कळ धन आहे बुवा, हा त्याचा पुरावा. आता इतिहासाचा तो जीर्ण झालेला कागद, त्यावर मोडी भाषेमध्ये लिहिलेलं काहीतरी ते बाबूराव किंवा कारखानीसांना वाचता येईना, पण ज्या अर्थी इतिहास संशोधकाचा चेहरा इतका उजळलेला आहे त्या अर्थी या कागदात नक्की काहीतरी आहे आणि आता थोड्या वेळाने तो आपल्याला समजावून सांगेल. अशा ईर्षेने, भावनेने एखाद्या भक्ताच्या रूपामध्ये ही जोडगोळी म्हणजे बाबूराव कुलकर्णी आणि कारखानीस त्या इतिहास संशोधकाच्या अक्षरशः पायाजवळ बसले. मग त्या इतिहास संशोधकाने तो कागद त्यांना वाचून दाखवला आणि त्याचा मतितार्थ असा होता की छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणामध्ये उतरून सावंतवाडी पर्यंत जेव्हा धडक मारली होती आणि सावंतवाडीच्या सावंतांना शासन करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करून ते जेव्हा परत फिरत होते त्यावेळेला संगमेश्वर जवळच्या धामणी गावामध्ये त्यांचा मुक्काम पडलेला होता. आता हा सगळा साध्यंत वृत्तांत लिहिलेला ऐतिहासिक कागद जेव्हा या इतिहास संशोधकांनी त्याच्यातला मजकुरासकट या बाबूराव आणि कारखान्याच्या समोर धरला आणि मग त्याचं स्पष्टीकरण करताना तो म्हणाला की बाबांनो, ज्या वेळेला छत्रपती धामणी गावामध्ये उतरले असतील त्याच वेळेला लुटून आणलेल्या जबरीने खंडणी वसूल केलेल्या काही मौल्यवान वस्तू, जड जवाहीर कदाचित महाराजांनीच आपल्या लोकांकरवे त्याच गावामध्ये म्हणजे धामणीमध्ये कुठे कुठे पुरून ठेवलेले असतील. आता एवढा बक्कळ पुरावा सांगणारा इतिहास संशोधक आणि त्याच्या हातामध्ये असलेला तो कागद, त्याच्यावर लिहिलेला तो वृत्तांत आमच्या बाबूराव कुलकर्ण्यांसाठी पुरेसा होता. आता आपण जेव्हा खोदकाम करू तेव्हा छत्रपतीने सावंतवाडीहून जे काही धन आणलं ते आपल्याला मिळणार अशी निश्चित खात्री या दोघांना त्यावेळेला झाली. मग इतिहास संशोधकाची बिदागी देऊन ही जोडगोळी पुन्हा चिपळुणामध्ये परत आली. चिपळुणामध्ये परत आल्यावर बाबूराव कुलकर्ण्यांच्या मनामध्ये हा विचार दिवस रात्र घुमत होता आणि आता एप्रिल महिन्यामध्ये शाळेतल्या मुलांच्या परीक्षा झाल्या की मे महिन्याची आपल्याला जी सुट्टी मिळेल त्या सुट्टीमध्ये आपलं धामणीतलं घर उसकटून त्याच्या पायाशी असलेलं धन काढण्याचा निश्चय या बाबूराव कुलकर्ण्यांनी करून टाकला आणि त्यासाठी लागेल ते उधर उसनवार किंवा सावकाराकडून थोडे बहुत कर्ज काढायची मानसिक तयारी त्यांनी करून टाकली. आता बाबूरावांचं हे सगळे एका बाजूला सुरू असताना आमच्या संगमेश्वरातला विसू फाटक मात्र दिवसेंदिवस चाललेल्या या पाड कामामुळे विचलित आणि अतिशय त्रस्त होत होता. हे कुठेतरी थांबायला पाहिजे असं त्याच्या मनाने घेतलं आणि त्या दिशेने त्याने विचार सुरू केला. पुढच्या 15-20 दिवसामध्ये त्याच्या विचाराने एक कल्पना आकाराला आली.
ती कल्पना हळूहळू स्पष्ट व्हायला लागली आणि ती कल्पना मूर्त स्वरूपामध्ये आमच्या विसूभाऊ फाटकाच्या मनचक्षुपडे उभी राहिल्यावर एक दिवस त्याने संगमेश्वरातून उठून सरळ चिपळूण गाठलं आणि चिपळुणामध्ये दीक्षित बुवांच्या घरी तो हजर झाला. आता त्यावेळेला दीक्षित बुवा आपल्या घराच्या पडवीमध्ये बसून आपलं पंचांग धुंडाळीत होते. आपलं येण्याचं कारण विसूभाऊ फाटकाने सविस्तर सांगितलं की बाबा, आमच्या कसबा संगमेश्वरातल्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये संक्रांतीला, मकर संक्रांतीला जी यात्रा भरते त्या यात्रेच्या 2 दिवसामध्ये आपलं कीर्तन संगमेश्वरात ठेवावं असा माझा विचार आहे. आता आपल्याला आलेलं हे कसबा संगमेश्वरातल्या कर्णेश्वराच्या मंदिरातलं बोलावणं कुठेतरी दीक्षित बुवांना सुखावून गेलं. आता दीक्षित बुवांना गाठण्याचं कारण एकच होतं, कारण त्यावेळेला चिपळुणापासून थेट लांज्यापर्यंत एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून दीक्षित बुवांचं नाव अक्षरशः दुमदुमत होतं. एखाद्या गावामध्ये एखाद्या मंदिराच्या उत्सवाला दीक्षित बुवांना बोलावणं हा परिपाठ होता आणि त्यावेळेला जर दीक्षित बुवांना वेळ नसेल तर मग मोठ्या नाईलाजाने त्या गावातले लोक त्या गावातल्या उत्सवासाठी दुसऱ्या कुठच्या तरी बुवाचं कीर्तन ठेवत असत, पण पुढच्या वर्षी मात्र दीक्षित बुवांनाच बोलवायचं हा निश्चय त्या वर्षी त्यांचा पक्का झालेला असेल. आता दीक्षित बुवांनी आपल्या समोरचं पंचांग, आपली डायरी ढुंडाळली आणि संगमेश्वरातून त्यांच्याकडे गेलेल्या विसूभाऊ फाटकाला सांगून टाकलं की बाबा, संक्रांतीच्या आजूबाजूचे दिवस मी मोकळा आहे, त्यामुळे तुम्ही हा जो मला सांगावा धाडलेला आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मकर संक्रांतीला लागून 2 दिवस तुमच्या गावामध्ये कसबा संगमेश्वरात मी कीर्तन करायला येऊ शकतो. मग आमच्या विसू फाटकाने ॲडव्हान्स म्हणून थोडीशी बिदागे या दीक्षित बुवांकडे जमा केले. त्यांना नक्की या असं 4-4दा विनवलं आणि आपल्या घरी परत आला. थोड्या दिवसाने मकर संक्रांतीच्या 4 दिवस आधी दीक्षित बुवा चिपळुणातून उठून संगमेश्वरामध्ये गेले. कसबा संगमेश्वरातल्या विसूभाऊ फाटकाच्या घरी जाऊन त्यांनी आपला डेरा टाकला आणि मग विसूभाऊ या दीक्षित बुवांना घेऊन आपल्या घराच्या माडीवर गेले आणि तासभर तिथे दोघांची काहीतरी खलबत झाली. खलबत करून मोठ्या प्रसन्न मनाने विसूभाऊ फाटक खाली आला. त्यांच्या मनातल्या सगळ्या काळज्या, चिंता जवळजवळ कापरासारख्या उडून गेल्या होत्या. दीक्षित बुवांच्या चेहऱ्यावरही हास्य विलसत होतं आणि प्रत्यक्ष जेव्हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी कसब्यातल्या कर्णेश्वराच्या मंदिरामध्ये जत्रेला सुरुवात झाली आणि त्या दिवशी संध्याकाळी बुवा कीर्तनाला उभे राहिले. त्यांनी पूर्व रंग, उत्तर रंग असं करत कीर्तन रंगवलं. बुवांचं नावच असं होतं की संगमेश्वराच्या आजूबाजूच्या 50 गावातली लोक कीर्तन ऐकायला जमा झालेली होती आणि कीर्तन संपवता रात्री 2:30 वाजता बुवांनी एक घोषणा केली की बाबा, उद्याच्या दिवशी मी माझ्या कीर्तनामध्ये गुप्त धन हा विषय घेणार आहे आणि आपल्या पूर्वजांचं गुप्त धन कसं बाहेर काढायचं, त्यासाठी कुठचे मंत्र लागतात, काय पूजा कराव्या लागतात, हे मी तुम्हाला उद्याच्या कीर्तनात सांगणार आहे. तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सबंध धामणी गावामध्ये चैतन्य पसरलं होतं. कधी एकदा संध्याकाळ होते, रात्र होते, बुवा कीर्तनाला उभे राहतात आणि गुप्तधन काढण्याची जी कृती, मंत्र, तंत्र आहे ते आपल्याला सांगतात. असं या धामणीतल्या सगळ्या लोकांना झालेलं होतं.
संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास कीर्तनाच्या मंडप हॉलमध्ये तुडुंब गर्दी झालेली होती आणि झाडून सगळे धामणीतले लोक या कीर्तनाला सगळ्यात पुढे जागा पकडून बसलेले होते. ठरल्याप्रमाणे दीक्षित बुवा आले. त्याने कीर्तनाला सुरुवात केली. पूर्व रंग उत्तर रंग झाला आणि त्याच्यामधल्याच एका आख्यानामध्ये थोडासा गुप्तधनाचा विषय मोठ्या कौशल्याने आमच्या दीक्षित बुवाने आणला. ते कथानक पूर्णपणे सांगून झालं आणि त्या कथानकाचा सारांश असा होता की गुप्तधन हे बाबा नशिबानीच मिळतं आणि खोदून ते बाहेर काढता येत नाही. त्याची वेळ झाली की त्याच्या नशिबात असेल त्याला ते आपसूक मिळतं. आता बुवांचा इतका सगळा हा प्रपंच म्हणजे कीर्तनातलं सांगणं धामणीतल्या लोकांच्या उत्साहावर थोडंसं विरजण टाकणारं होतं. पण बुवांनी पुढे जे काही सांगितलं ते ऐकण्यासाठी परत एकदा सगळ्या लोकांनी आपल्या जीवाचे कान केले. त्याच्या पुढे बुवा सांगते झाले की बाबांनो मगाशी सांगितलं तसं गुप्तधन स्वतःहून आपल्याकडे चालत येतं आणि एखादा माणूस जर गुप्तधनाच्या मागे लागला तर असं म्हणून बुवाने थोडासा विश्राम घेतला. सगळ्या श्रोतृवृंदावर आपली नजर फिरवली आणि मग पुढे सांगायला सुरुवात केली की बाबांनो तुम्हाला भरती ओहोटी तर माहीत आहे. समुद्राच्या काठी एखाद्या माणसाने जर घर बांधलं तर भरतीच्या वेळेला आपसूकपणे त्याच्या घरामध्ये शिगोशिक पाणी येतं. पण भरतीच्या पाठोपाठ ओहोटी हा निसर्गाचा नियम आहे आणि भरतीनंतर ही ओहोटी जेव्हा लागते ते ओहोटीचं पाणी त्याच घरातल्या माणसाच्या 2-4 वस्तू जाताना आपल्या बरोबर घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आता बुवांना खरं काय सांगायचं होतं त्याचा लख्ख प्रकाश समोर बसलेल्या धामणीमधल्या सगळ्या गावकऱ्यांच्या डोक्यामध्ये पडला. कीर्तन संपलं. प्रसाद वाटप झालं. लोक आपापल्या घरी गेले आणि मग विसाव्यासाठी हे दीक्षित बुवा आमच्या विसूभाऊ फाटकांच्या घरी आले. रात्र झालेली होती तरीही बुवांनी विसूभाऊ फाटकांना विचारलं की विसूभाऊ तुम्ही मला सांगितलं ते मी माझ्या पद्धतीने पार पाडायचा प्रयत्न केला पण हा कितपत यशस्वी झाला आहे. त्यावर विसूभाऊंच्या डोळ्यामध्ये घळाघळा पाणी व्हायला लागल्याचं दीक्षित बुवांना दिसलं. विसूभाऊने खाली वाकून बुवांचे पाय धरले आणि मग सद्गदित अंतःकरणाने बुवांना म्हणाले की बुवा माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात. तुमच्या कीर्तनामधलं मला काहीही कळत नसताना केवळ एका चांगल्या उद्देशाने मी तुम्हाला थोडीशी गळ घातली आणि ते तुम्ही मान्य करून यशस्वीपणे कीर्तनामध्ये गुंफलं. याच्यासाठी केवळ मीच नव्हे तर अख्खं कोकण तुमचं आभारी आहे. विसूभाऊंचे हे सगळे शब्द ऐकल्यावर बुवांनी विसूभाऊंना खांद्याला धरून उठवलं, प्रेमाने जवळ घेतलं आणि याचा परिपाक म्हणून दुसऱ्या दिवसापासून गेले 2-2.5 वर्ष धामणीमध्ये जो गदारोळ सुरू होता, कुदळ, फावडी, घमेली यांचे आवाज होत होते. लोक इकडून तिकडे गुप्तधनाच्या आशेने सैरा वैरा धावत होते. ते सगळं थांबून गेलं.
चिडीचीप शांतता पसरली. लोकांनी आपापल्या मूळच्या उद्योगधंद्यांना सुरुवात केली आणि हळूहळू धामणी गाव पूर्वपदावर आलं.